आम्ही सांगणार शिक्षण क्षेत्रातील घडामोडींसोबतच पीक पाण्याचा हाल हवाल. फक्त पुढाऱ्यांचेच आरोप प्रत्यारोप नाही तर त्यामागचं कारण आणि राजकारण देखील. आणि केवळ बातम्याच नाही तर मुलाखती, विश्लेषणे, चालू घडामोडी आणि बरंच काही. आम्ही फक्त बातम्याच नाही तर देणार नवा दृष्टिकोन. नमस्कार, मी पूजा. ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मागच्या 5 महिन्यापासून राज्यभरात चर्चेत असलेला बोगस शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी आणि संस्था चालकांची झालेली अटक, शिक्षकांची झालेली चौकशी, एसआयटीचा तपास आणि तपासावर असलेला दबाव या संदर्भातील बातम्या आम्ही निर्भीडपणे तुमच्यासमोर मांडल्या आहे. मात्र हे प्रकरण आता थंड बस्त्यात दिसत आहे. नेमकं हे प्रकरण सुरुवातीपासून कसं घडलं, यामागचं राजकारण काय आहे हे बघणं महत्वाचं आहे. त्यासाठी या प्रकरणाची A to Z माहिती आपण ॲटपोस्ट मराठीचे संपादक गौरव मानकर यांच्याकडून जाणून घेऊया. सर, बोगस शिक्षक भरती प्रकरण कोणत्या वळणावर आहे? तुमच्याकडे याबाबतची A to Z माहिती आहे, याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? नक्कीच पूजा, ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून हे प्रकरण हाताळलं गेलं आणि ज्या पद्धतीने हे प्रकरण पुढे आलं, त्यानंतर त्याचा सर्व फॉलोअप, त्या संदर्भातील अनेक घटना घडामोडी आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि आता ज्या स्टेजला हे सध्या प्रकरण आहेत त्या वळणावर असलेल्या प्रकरणावरून एक सुप्रसिद्ध शेर या ठिकाणी आठवतो आणि गालिब मिर्झा यांचा हा एक शेर आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की हुए मर के हम जो रुसवा, हुए क्यों न गर के दरिया, न कभी जनाजा उठता न कभी मजार होता. म्हणजे या सर्व प्रकरणामध्ये आतापर्यंत सर्व काही झालं, चौकशा झाल्या, तपास अधिकारी झाले, अटक झाल्या, चौकशी झाल्यानंतर आता ती चौकशी समिती बरखास्त देखील होऊन राहिलं, सर्व झालं, परंतु प्रकरणाचा जनाजा अजून काही उठत नाही आहेत, त्याचा निकाल अजून काही सोक्षमोक्ष लागत नाही आहेत. त्याच पद्धतीनं हे जे काही प्रकरण झालं, तू जसं म्हटलं की A to Z प्रकरणाची, या प्रकरणाची A to Z सर्व जी माहिती आहे आणि ती खरंच आहे की सुरुवातीपासून या प्रकरणाला जवळपास आता 5 महिने होत आहेत. मार्च महिन्यापासूनच हे प्रकरण आहेत. खरं तर हा जो संपूर्ण काही घोटाळा आहे, हा संपूर्ण घोटाळ्याची पाळेमुळे हे 2012 नंतर आणि खास करून 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतरचे आहेत. 2014चे विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी नवीन सरकार आलं, शिक्षण मंत्री म्हणून विनोद तावडे शिक्षण मंत्री झाले, त्यानंतर वेगवेगळे GR निघाले. परंतु हे जे प्रकरण आहेत, ज्या पद्धतीनं पुढे आलं आणि आता 2024-25 मध्ये हे प्रकरण पुढे आलेलं आहे. खरं म्हणजे हे प्रकरण फक्त आताच नाही तर यापूर्वी देखील अनेक भागामध्ये अनेक लोकांनी या प्रकरणाच्या तक्रारी करून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केलेली होती. स्वतः शिक्षक आमदार नागो गाणार यांनी तर विधिमंडळामध्ये या सर्व प्रकरणाची मागणी केली होती, त्या संदर्भातील प्रश्न उपस्थित केले होते आणि चौकशीची मागणी केली होती. परंतु त्यावेळी देखील या प्रकरणात कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रकरणाची मग मूळ कुठे आहेत, जे खास करून हे जे सर्व संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं, याची पाळमुळे हे नागपूरमधून सुरू झालं आणि नागपूरचं प्रकरण ज्यावेळेस बाहेर आलं त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये असे वेगवेगळे प्रकरण आहेत अशी माहिती पुढे आली आणि त्यानंतर मग वेगवेगळी कारवाई त्या ठिकाणी झालेली आहेत. परंतु नागपूरमध्ये का प्रकरण बाहेर आलं याची देखील माहिती घेणं आवश्यक आहे आणि तीच A to Z माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला करणार आहोत. सुरुवातीला नागपूरमध्ये या प्रकरणामध्ये जी काही चर्चा आली आणि त्यानंतरचं जे राजकारण पुढे आलं, हे कुठंतरी एका वर्चस्वाच्या लढाईतून हे प्रकरण सुरू झालेलं दिसते. यामध्ये उल्हास नरड आणि चिंतामण वंजारी या दोघांमध्ये काय वादविवाद होता, यांच्यामध्ये पदोन्नतीसाठीचे काय झगडे होते, हे सर्व त्या त्या डिपार्टमेंटमधील लोकांना माहिती आहेत. यामध्ये उल्हास नरड आणि चिंतामण वंजारी हे दोघंही समकक्ष आणि समकालीन असे अधिकारी आणि या दोघांनाही शिक्षण उपसंचालक पदावर त्यांची या दोघांची नजर होती. परंतु यामध्ये उल्हास नरड यांनी बाजी मारली. उल्हास नरड हे शिक्षक उपसंचालक पदावर गेले आणि चिंतामण वंजारी यांना नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांची वर्णी लागली. यामध्ये सर्व जे काही अधिकारी असतात, खास करून शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जे शिक्षण उपसंचालक पदावर जातात, शिक्षण उपसंचालक पदावर यासाठी सर्वांचा जोर असतो कारण त्या ठिकाणी शालार्थ आयडी तयार करण्याचे अधिकार असतात. शालार्थ आयडी तयार केल्यानंतर
त्या ठिकाणचे जे काही मागच्या 3 वर्षातील एरियर्स काढायचे लागतात आणि शिक्षक सेवक झाल्यानंतर शालार्थ आयडी दिला जातो, तर ते सर्वात मोठे पॉवर जे आहे ते शिक्षण उपसंचालक कार्यालयाला असतात. त्यामुळं या पदावर सर्व लोकांच्या नजरा असतात. त्या पदावर जाण्यासाठीचा मोठ्या पद्धतीची लॉबिंग देखील होते आणि त्याच्यासाठी मंत्रालयीन स्तरापर्यंत मोठी मोजदाद देखील होत असते. परंतु यामध्ये उल्हास नरड यांनी बाजी मारली, चिंतामण वंजारी मागे राहिले म्हणा किंवा त्यांना देखील ते पद मिळालं, परंतु विभागीय अध्यक्षपद हे त्या तुलनेमध्ये कमी महत्वाचं मानलं जातं शिक्षण क्षेत्रामध्ये. हे सर्व होत असतानाच यामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्या प्रयत्नातून हे एक प्रकरण बाहेर आलं आणि एका प्रकरणातून 100 आणि 1000 प्रकरणं या संदर्भातील बाहेर आले आणि हे सर्व अनेक अधिकारी संस्थाचालक हे जेलमध्ये गेले, त्यांना जेलची वारी करावी लागली. यामध्ये काय झालं तर सुरुवातीला जर हे प्रकरण बघितलं तर नानाजी पुडके महाविद्यालय भंडारा जिल्ह्यातील जवताळा येथील हे प्रकरण, त्यानंतर सायबर पोलीस स्टेशनमध्ये गेलेलं प्रकरण, सायबर पोलिसांनी सर्व शालार्थ आयडींचं घेतलेलं हे प्रकरण, त्यानंतर नागपूर पोलिसांची SIT, नागपूर पोलिसांची SIT नंतर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या, त्यानंतर पावसाळी अधिवेशनामध्ये झालेलं SITची घोषणा, राज्य सरकारने केलेली SITची घोषणा, SITची घोषणा केल्यानंतर पुन्हा गृह विभागाचा नवीन आदेश आला. त्या आदेशानुसार नागपूरची जी SIT आहे त्या SITला संपूर्ण राज्याच्या तपासाचे अधिकार देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी राज्याची SIT घोषित झाली होती, ती गठीत करण्यात आली, तिला काही अधिकार देण्यात आले, त्रिसदस्यीय ती समिती होती. त्यानंतर नागपूरची SIT परत आता बरखास्त झाल्याची माहिती आहे. त्याचं अधिकृत पत्र अजूनही बाहेर आलेलं नाही, परंतु ती बरखास्त झाल्याची माहिती आहे. आणि आता सध्या कुठल्या परिस्थितीत हे प्रकरण आहे हे कोणालाच माहिती नाही, कारण जी राज्य शासनाने त्रिस्तरीय समिती स्थापन केलेली आहे त्यातील कुठल्याच सदस्य कोणाचे फोन उचलत नाही, कोणाला रिस्पॉन्स नाही आणि त्यांचे ना कुठलं पत्रक आहे ना कुठली प्रेस कॉन्फरन्स आहे. त्यामुळे हे प्रकरण आता थंड बस्त्यात किंवा गुंडाळल्यात जमा असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळेच आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय की हे प्रकरण नेमकं A to Z काय आहे हे बघणं आपल्याला महत्वाचं आहे. सर, हे जे पुडके महाविद्यालयाचं जे प्रकरण आहे हे नेमकं कसं काय पुढे आलं याच्याबद्दल काही माहिती? यामध्ये पुडके महाविद्यालय जे आहे हे जवताळा येथील आहे भंडाऱ्यामधलं आणि यामध्ये नानाजी पुडके महाविद्यालय असं ते आहे आणि नानाजी पुडके यांचा मुलगा पराग पुडके याला त्या ठिकाणी अपात्र असताना मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी बसवण्यात आला आहे आणि त्याची देखील शालार्थ आयडी कशा पद्धतीनं बनली याची देखील चौकशी त्या ठिकाणी नंतर झाली. परंतु हे जे प्रकरण आहेत यामध्ये सुरुवातीला जर बघितलं आणि मी ज्या पद्धतीनं म्हटलं की 2 अधिकाऱ्यांची कुरघोडी आणि त्या कुरघोडीतून हे प्रकरण पुढे आलेलं आहे, त्यामध्ये एक पत्र आहे आणि हे जे पत्र आहे 3 मार्च 2025चं हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये उल्हास नरड यांची सही आहे, कारण हे त्यांच्याच कार्यालयातून आलेले पत्र आहे. त्यामध्ये त्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांना हे पत्र लिहिलेलं आहे 3 मार्च 2015ला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की सोमेश्वर नैताम हे शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांची बनावट स्वाक्षरी करून काही शालार्थ आयडी काढल्याचे प्रकार घडलेले आहेत आणि त्या प्रकाराची जी काही चौकशी आहे ती त्यांना करायची आहे आणि म्हणून सोमेश्वर नैताम यांच्या कार्यकाळामध्ये किती लोकांच्या शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या, किती कर्मचारी त्यांच्या स्वाक्षरीने किती अधिकाऱ्यांच्या शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या याची माहिती करण्यात आली आणि त्यामध्ये 244 कर्मचाऱ्यांची नावं या ठिकाणी होती प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या आणि 244 शिक्षक हे कोण आहेत त्याची यादी त्यांनी त्या ठिकाणी जोडली, ते यादी सर्व मागवली. 244 शिक्षकांची यादी मागवल्यानंतर सोमेश्वर नैताम हे तर त्यावेळी हयात नव्हते कारण ते मृत होते, परंतु त्यावेळी जे शिक्षणाधिकारी होते त्या ठिकाणी चिंतामण वंजारी हे शिक्षणाधिकारी म्हणून होते आणि शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी असताना त्यांच्या कार्यकाळात किंवा त्यांच्या संमतीने तर हे सर्व बोगस बनावट स्वाक्षऱ्या तर मारल्या नाहीत ना अशी शंका होती. त्याची चौकशी कुठंतरी उल्हास नरड आपली लावते काय अशी शंका त्यावेळी म्हणजे याच वर्षी चिंतामण वंजारी यांना गेले आणि ते विभागीय अध्यक्ष होते, म्हणून त्यांना देखील यांचे काही प्रकरणं माहीत होते, यांना देखील त्यांचे काही प्रकरणं माहीत होते. सर्व हे जे प्रकरण आहेत अगोदरपासून सुरू होते, यामध्ये नेमका कारभार कशा पद्धतीने चालतो हे सर्वांना माहिती होतं. त्याचमुळे चिंतामण वंजारी यांच्या माध्यमातून म्हणता येईल किंवा इतर कुठल्या तरी सोर्सेसच्या माध्यमातून नानाजी पुडके महाविद्यालयाची कंप्लेंट सदर पोलीस स्टेशनला झाली नागपूरच्या सदरमध्ये आणि यामध्ये ही जी कंप्लेंट केली
हे कंप्लेंट करणारा जो व्यक्ती आहे तो त्या ठिकाणी पेंटिंग करणारा व्यक्ती होता. आणि या पेंटिंग करणाऱ्या व्यक्तीने असं सांगितलं की मी काहीतरी माहिती ऐकली आणि मला असं समजलं की या ठिकाणी काहीतरी बोगस डॉक्युमेंट देऊन काही लोक लागलेले आहेत आणि त्यांच्या मुख्याध्यापक पदी त्यांची वर्णी लागलेली आहेत, त्यांची शालार्थ आयडी देखील या ठिकाणी तयार झालेली आहेत. आणि मला हे समाजाच्या दृष्टीनं घातक वाटलं, त्यामुळं मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि कंप्लेंट केलं. खरं तर ही सगळी कंप्लेंट जी आहे ही देखील प्रॉम्प्टिंग कंप्लेंट आहे. कोणीतरी सांगितलं, कोणीतरी फूस लावली आणि त्या पद्धतीची ही कंप्लेंट होती आणि ते कंप्लेंट सदर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. सदर पोलीस स्टेशनमध्ये याची कंप्लेंट केल्यानंतर याला कुठंतरी वरून बॅकिंग लावण्यात आली, काहीतरी दबाव आला आणि त्या दबावातून सर्वात पहिले पराग पुडके यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काही नावं सांगितले. त्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काही अधिकारी आणि लिपिकांना अटक झाली. स्वतः उल्हास नरड यांना देखील गडचिरोलीतून एका कार्यक्रमातून पोलिसांनी अटक केली. त्यांना नागपुरात आणण्यात आलं आणि याच दरम्यान या प्रकरणाची कुणकुण देखील उल्हास नरड यांना लागली होती. त्यामुळं त्यांनी देखील 12 मार्च 2025 त्यांच्याच कार्यालयातील एक कर्मचारी रवींद्र पाटील यांना सायबर पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं होतं आणि त्यांनी अशी सायबर पोलिसांना कंप्लेंट केली होती आणि त्या कंप्लेंटमध्ये असं नमूद होतं की आमच्या कार्यालया व्यतिरिक्त इतर बाहेर ठिकाणी देखील कोणीतरी आमचा आयडी पासवर्ड हॅक करून किंवा हा पासवर्ड चोरीला जाऊन त्यांनी शालार्थ आयडी तयार केलेल्या आहेत. या सर्व शालार्थ आयडी बोगस आहेत. त्या शालार्थ आयडी आमच्या आयडी पासवर्डवरून म्हणा किंवा आमच्या कार्यालयातील पीसी वरून झालेल्या नाहीत तर त्या बाहेरच्या पीसी वरून झालेल्या आहेत, अशी त्यांनी सायबर पोलिसांकडे कंप्लेंट केली होती 12 मार्चला. दरम्यान उल्हास नरडला देखील अटक झाली. तिकडे निलेश वाघमारे हे वेतन पथक अधीक्षक होते, त्यांचा सर्वात महत्वाचा या ठिकाणी रोल होता. परंतु या सर्व प्रकरणामध्ये सध्या तरी ते कुठे आलेले नव्हते. त्यामुळं उल्हास नरड यांना अटक झाली. त्या ठिकाणचे जे काही अधिकारी कर्मचारी होते त्यांना देखील अटक झाली. पराग पुडकेंना अटक झाली. या सर्वांच्या PCR मध्ये अनेक नवीन नावं निघाले. उल्हास नरड यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये जे काही यांची बोगस शालार्थ आयडी बनलेली आहे ते आमच्या कार्यालयातून बनलेली नाहीत, तर या संदर्भातील कंप्लेंट आम्ही 12 मार्चला सायबर पोलिसांकडे केलेली होती. त्यामुळं सायबर पोलीस आता त्याचा तपास करतील आणि ही जी शालार्थ आयडी आहे हे कोणत्या पीसीहून झाली, कोणत्या IP ॲड्रेसवरून झाली हे याचा शोध घेणं महत्वाचं होतं. या ठिकाणी प्रकरण फक्त पराग पुडकेचं होतं आणि या पराग पुडकेच्याच प्रकरणामुळं सायबर पोलिसांकडे हे प्रकरण गेलं आणि सायबर पोलिसांकडे ज्यावेळी हे प्रकरण गेलं त्यावेळी फक्त एका शालार्थ आयडीची चौकशी करायची होती. मात्र या ठिकाणी एक शालार्थ आयडी नाही तर शेकडो शालार्थ आयडी या बोगस असल्याचं, त्यामध्ये सर्वप्रथम 432 इतक्या शालार्थ आयडी या बोगस असल्याचं तपासात निष्पन्न, सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं होतं. मात्र हा आकडा वाढत गेला. त्यामुळं पोलिसांना देखील कुठेतरी शंका आली की हे प्रकरण खूप मोठं आहे. त्याच ठिकाणी या सर्व प्रकरणाच्या बातम्या देखील पुढे येत होत्या. ॲटपोस्ट मराठीने देखील या सर्व प्रकरणात चांगल्या हेडलाईन्स देऊन आणि या संदर्भातील विस्तृत माहिती घेऊन या संदर्भातील बातम्या दिलेल्या होत्या. त्यानंतर याची दखल घेऊन या ठिकाणी कुठेतरी पॉलिटिकली ऍक्टिव्हिटी देखील झाली. स्वतः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली होती. सोबतच त्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना देखील या संदर्भात पत्र लिहिलं होतं आणि त्यांना देखील कारवाई करण्याचे सूचना केल्या होत्या किंवा त्यांनी त्या संदर्भातील विनंती केली होती पोलीस आयुक्तांना देखील. पोलीस आयुक्तांनी प्रकरण वाढीस दिसत आहे, सायबर पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी घोटाळा जो तर झालाच आहे परंतु लाखोंचा गैरव्यवहार देखील झालेला आहे असं लक्षात येत होतं. हे प्रकरण मोठं आहे. त्यामुळं नागपूर पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी SITची घोषणा केली. ते फक्त नागपूर प्रकरणासाठी केली होती. ही सर्वात पहिली SIT होती जी नागपूर पोलिसांनी या ठिकाणी SIT घोषित केली. या SIT मध्ये DCP राहुल मदने यांच्याकडे तो तपास देण्यात आला आणि सोबतच SITची जी जबाबदारी आहे DCP मदने यांच्याकडे तर होतीच, परंतु सर्व जो तपास आहे तो ACP सुनीता मेश्राम या करत होत्या. या ठिकाणी ACP सुनीता मेश्राम यांची एंट्री झाली. त्यानंतर हे सर्व जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आणखी किती शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या, सायबर पोलिसांच्या माध्यमातून ही माहिती घेणं आवश्यक होती. कारण हा आकडा फक्त 1-2 नव्हे तर शेकडोच्या घरात जात असताना नेमक्या किती शालार्थ आयडी बोगस पद्धतीने तयार झाला याची माहिती पोलिसांना पाहिजे होती. त्यामुळे पोलिसांनी शिक्षण खात्याला पत्र लिहिलं आणि त्यांनी देखील शिक्षण खात्याने त्यावेळी जवळपास 17 मार्चला
17 एप्रिलला सिद्धेश्वर काळुसे यांनी देखील नागपूर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की 22 कॉलम आम्ही दिलेले आहेत, ते सर्व 22 कॉलम तुम्ही भरून द्या आणि तुमच्या शाळेमध्ये किती लोकांची नियुक्ती झाली, किती कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली, या सर्व प्रकरणाची आणि या सर्व कॉलम तुम्ही भरून द्या आणि सर्व माहिती द्या. त्यानुसार 1056 लोकांची यादी पुढे आली आणि 1056 लोकांची भरती 2019 ते 2022-23च्या दरम्यान फक्त प्राथमिक शिक्षकांची झालेली आणि यामध्ये इतक्या लोकांना शालार्थ आयडी वाटप करण्यात आला अशी धक्कादायक माहिती पुढे आली आणि त्यामुळं संपूर्ण गदारोळ माजला आणि हे सर्व प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलं. सर, नागपूर पोलिसांनी SIT घोषित केली, पण त्या SITचा तपास कशा प्रकारे झाला? नागपूर पोलिसांनी जी SIT घोषित केली त्या SITचं संपूर्ण नेतृत्व हे ACP सुनीता मेश्राम यांनी केलं होतं आणि ACP सुनीता मेश्राम यांची ज्यावेळी या प्रकरणी एंट्री झाली त्यावेळी त्यांनी सर्व कागदपत्र जवळ घेतले. 1056 जे कर्मचाऱ्यांची यादी होती ते त्यांनी घेतली आणि अनेक ज्या काही कंप्लेंट्स त्यांच्यापर्यंत व्यक्तिगतरित्या आलेल्या होत्या त्या देखील त्यांनी सोबत घेतलेल्या होत्या आणि या प्रकरणी तेव्हापासून म्हणजे त्या प्रकरणापासून ज्यावेळी SIT घोषित झाली तेव्हापासून मोठमोठ्या कारवाया या SITच्या माध्यमातून नागपूर प्रकरणामध्ये झाल्या. यामध्ये नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालय जे आहे ते फक्त नागपूर शहर किंवा जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून ते पूर्व विदर्भापुरतं आहे. यामध्ये 6 जिल्हे येतात, त्यामुळे संपूर्ण 6 जिल्ह्यांचा तपास करणं महत्वाचं होतं आणि यामध्ये या जे 6 जिल्हे आहेत यामध्ये भंडारा आणि गोंदिया या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शालार्थ आयडी तयार करण्यात आलेल्या होत्या. अनेक ज्या संस्था होत्या या संस्था बोगस होत्या. अनेक संस्था चालकांनी घरचे नातेवाईक आणि घरचे काही लोक या संस्थेमध्ये लावलेले होते. काही ठिकाणी तर एकच शिक्षक 2-2 ठिकाणी कामावर होता. या ठिकाणी तुकडी घोटाळा, त्यांची बदली ट्रान्सफर जे आहे त्यामध्ये घोटाळा, बोगस विद्यार्थ्यांचा घोटाळा, असं बरंच काय होतं. परंतु हे जे प्रकरण आहे शालार्थ आयडी संदर्भातील होतं. त्यामुळं ACP सुनीता मेश्राम यांनी सर्वप्रथम ज्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यकाळामध्ये जितक्या आयडी बनवण्यात आल्या या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी टार्गेट केलं. यामध्ये त्यांनी आतापर्यंत म्हणजे रोहिणी कुंभार असतील, सिद्धेश्वर काळुसे यांची अटक तर नंतर झाली, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण उपसंचालक म्हणून जे होते वैशाली जामदार, चिंतामण वंजारी यांची महत्वाची अटक हे सुनीता मेश्राम यांनी केली आणि त्यांच्या माध्यमातून नंतर काही धागेदोरे खुलत गेले. त्याच पद्धतीनं काही संस्था चालकांची देखील त्यांनी अटक केली. यामध्ये प्रामुख्याने जे पहिली संस्था चालकाची अटक जे गोंदियामध्ये झालेली होती, परंतु नागपूरमध्ये ज्या पद्धतीने दिलीप ढोटे यांची अटक झाली, दिलीप ढोटे यांची अटक यांच्या सुद्धा 2 ते 3 संस्था होत्या. त्यांच्या संस्थेमध्ये ज्या पद्धतीचा घोटाळा सांगण्यात आलेला होता आणि त्यांच्या संस्थेमध्ये जितक्या शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या होत्या यामध्ये शिक्षकांनी देखील आरोप केला होता की संस्था चालकांनी आम्हाला पैसे मागितले आणि त्या पैसे मागितल्यामुळे आम्ही त्यांना पैसे दिले आणि त्यांनी ते पुढे काय केलं आम्हाला माहिती नाही. त्यामुळे त्यांनी दिलीप ढोटे यांना देखील अटक केलेली होती. दिलीप ढोटे यांची नागपुरातील पहिली संस्था चालकांची अटक होती. तोपर्यंत अधिकाऱ्यांचे अटक सत्र सुरूच होते. सोबतच निलेश वाघमारे आणि सुनील मेंढे यांचा देखील तपास सुरू होता, कारण ते देखील फरार होते. यांचा तपास सुरू असताना इकडे दुसरीकडे देखील कारवाई सुरू होती. यामध्ये दिलीप ढोटे यांची अटक हे सुनीता मेश्राम यांच्यासाठी देखील अडचणीचं ठरलं. याचं कारण असं की दिलीप ढोटे हे कळमेश्वर सावनेर परिसरातील भाजपाचे नेते होते. त्यांचे संबंध देखील चांगले होते इतर वरिष्ठ नेत्यांशी. त्यामुळं त्यांची अटक सुनीता मेश्राम यांना भोवण्यात आली आणि त्यानंतर ज्या सुनीता मेश्राम या प्रकरणी चांगलं काम करत होत्या, त्यांनी अनेक प्रकरणं हाताळले होते आणि तपासात गती होती, त्या सुनीता मेश्रामची 2 ते 3 दिवसामध्ये त्या ठिकाणाहून त्यांना बरखास्त करण्यात आलं किंवा त्यांना तपासातून हटवण्यात आलं. त्यानंतर हा तपास राहुल मदने यांच्याकडेच गेला. तेव्हा देखील हे प्रकरण नंतर थोडंफार थंड बसत्यात होतं. या प्रकरणी दरम्यान निलेश वाघमारे यांच्यावर देखील आरोप झाले. निलेश वाघमारे वेतन पथकाचे अधीक्षक होते. यांच्या सहीने सर्वांचे पगार निघत होते. शालार्थ आयडी मध्ये यांचा रोल सर्वात महत्वाचा होता. त्यामुळे निलेश वाघमारेंची अटक महत्वाची होती. परंतु निलेश वाघमारे गुंगारात येत होते. जवळपास 4 महिने ते कोणालाच सापडले नाही. 4 महिन्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
त्यानंतर देखील सुनील मेंढे यांची देखील अटक तर अद्यापही झालेली नाही. त्यांच्या कार्यकाळामध्ये देखील अनेक गैरप्रकार झाल्याची माहिती होती. सुरुवातीलाच या अगोदर ज्या ज्या लोकांनी शालार्थ आयडी तयार करून दिल्यात किंवा ज्यांच्या कार्यकाळामध्ये शालार्थ आयडी तयार करण्यात आल्या त्या सगळ्यांची देखील जवळपास अटक करण्यात आलेली होती. परंतु पुढे पावसाळी अधिवेशनाचे दिवस होते. पावसाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला गेल्या. अनेक जे उदाहरणं आहेत, फक्त नागपूरचे जे उदाहरण होते यासोबतच संपूर्ण राज्यामधून संपूर्ण राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या तालुक्यांमधील प्रकरणं पुढे येत होते आणि हे सर्व प्रकरणं ॲटपोस्ट मराठीवर देखील आम्ही वेळोवेळी दाखवलेले आहेत. अनेक ठिकाणाहून आम्हाला या संदर्भातील माहिती यायची ती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व माहितीच्या आधारावर काही आमदारांनी देखील विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न मांडले. सरकारला देखील या प्रकरणी धारेवर धरलं होतं. स्वतः काही नेत्यांनी हा घोटाळा मध्य प्रदेशातील व्यापमपेक्षा मोठा घोटाळा असल्याची देखील या ठिकाणी सांगितलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची धार कुठेतरी मोठ्या प्रमाणावर होत होती. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणी लक्ष दिलं होतं. त्यांची देखील सुरुवातीपासूनची जी भूमिका राहिलेली आहे ती या प्रकरणी कठोर कारवाई होण्याचीच राहिलेली होती. त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेमध्ये SITची घोषणा केली आणि हा तपास जो आहे तो फक्त नागपूरपुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण राज्यामध्ये याचा तपास करणार आणि त्यानंतर 2012 नंतर भरती बंद होती. त्यानंतर किती लोकांची नियुक्ती करण्यात आली याचा तपास सोबतच फक्त प्राथमिक शिक्षक नाही तर माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांचा देखील तपास करणार असल्याचं त्या SITने सांगितलं. SITची घोषणा झाली परंतु SIT गठीत झाली नाही. त्याला देखील 2 ते 3 महिने लागले. तोपर्यंत जी नागपूरची SIT फक्त नागपूरपुरतं काम करत होती त्याला गृह विभागाने एक आदेश दिला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आता फक्त नागपूरचेच नाही तर तुम्ही संपूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्या गुन्हे दाखल असलेल्या ठिकाणचा तपास तुम्ही करू शकता, त्या आरोपींना तुम्ही पकडू शकता असे त्यांना अधिकार देण्यात आले. त्यामुळं अनेक लोकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या की नागपूर SIT आता संपूर्ण राज्यामध्ये तपास करेल आणि त्या तपासाचे जे प्रमुख आहे ते DCP नित्यानंद झा यांना करण्यात आलं होतं. परंतु हा तपास नागपूरच्या बाहेर गेलेला नाही. नागपूरच्या बाहेर कुठल्याही संस्थांवर कारवाई करण्यात आली नाही किंवा कुठेही अटक नागपूरच्या बाहेर झालेली नाहीत. फक्त नागपूरपुरता तपास राहिलेला होता. त्यामुळं 2 महिन्यानंतर परत जे शिक्षण मंत्र्यांनी SIT घोषित केलेली होती त्या घोषित केलेल्या SIT गठीत झाली आणि यामध्ये 3 सदस्यीय लोक नेमण्यात आले. 3 सदस्य असलेल्या या SITने देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि कशा पद्धतीचा पुढील तपास राहणार हे सांगितलं होतं. परंतु आता देखील या समितीचा नेमका तपास कशा पद्धतीनं सुरू आहे या संदर्भातील माहिती नाही, कुठलं पत्रक नाही किंवा कुठलीही पत्रकार परिषद नाही शिक्षण विभागाची की या समितीचा तपास नेमका कशा पद्धतीने सुरू आहे. मात्र इकडे जे नागपूरची समिती होती, नागपूरची जे DCP नित्यानंद झा यांच्या नेतृत्वातील जी SIT होती त्याला बरखास्त करण्यात आल्याची देखील बातमी पुढे आलेली होती. स्वतः नित्यानंद झा यांनी अशा पद्धतीची माहिती आम्हाला ॲटपोस्ट मराठीला दिली. परंतु आम्ही ज्यावेळेस त्यांना असं विचारलं की या संदर्भातील काही तुमच्याकडे अधिकृत पत्र आहे का, तर त्यांनी ते पत्र आहे असं म्हटलं परंतु ते पत्र अजूनही बाहेर आलेलं नाहीत किंवा आम्ही CPC चर्चा करून या संदर्भात पुढे काय करायचं आहे या संदर्भातील माहिती देऊ असं देखील त्यांनी म्हटलं होतं. बरोबर आहे सर, पण SIT गठीत झाल्यानंतर मध्यंतरी कालावधीमध्ये शिक्षकांना देखील अटक झाली होती. त्या प्रकरणी काही माहिती द्या. शिक्षकांना देखील या प्रकरणी अटक झालेली होती. ज्यावेळेस SIT नेमण्यात आली आणि सायबर पोलिसांनी जी 1086 लोकांची यादी बाहेर काढलेली होती जे शिक्षण खात्यानेच दिलेली होती आणि 1086 मधील या सर्व लोकांची तपासणी सायबर पोलिसांनी केली आणि सोबतच या सर्व जे फाईल्स आहे पुणे येथील शिक्षण आयुक्तांनी अनेक फाईल्स घेऊन या सगळ्या नागपूरच्या अधिकाऱ्यांना पुण्यामध्ये बोलावलं होतं आणि त्यांच्या ज्या फाईलच्या नस्ती असतात म्हणजे एका नस्तीमध्ये संपूर्ण कागदपत्र असतात एका व्यक्तीचे, त्याचे जॉईनिंग पासून तर पगारापासून त्याचं प्रोफाईल, डॉक्युमेंट, शिक्षण पात्रता सर्व त्यामध्ये असतात आणि ही फाईल घेऊन त्यांना बोलावलं होतं. यामध्ये जवळपास 1056 लोकांपैकी जवळपास 620 फाईल्स गहाळ झाल्याची माहिती होती आणि हे जे फाईल गहाळ झाल्या म्हणजे काय, ज्या लोकांना
नोकरीवर लावलं, ज्या लोकांचे 10-10 वर्षाची एरियर्स घेतले आणि ते परमनंट सरकारी नोकरीवर होते, अशा लोकांच्या जर का फाईल्स गायब होत असतील तर हे शंकास्पद होतं. याचाच अर्थ काय, तर हे जे 620 किंवा 600 पेक्षा अधिक लोक होते हे बोगस शिक्षक होते आणि यांनी बोगस शालार्थ आयडी घेतलेल्या होत्या. या सर्व लोकांना आपली शाळा कोणती आहे हे देखील माहिती नव्हतं. या लोकांनी कधी आपली शाळा कुठली आहे याचा दरवाजा देखील यांनी बघितला नाही. यांनी कधी कोणाला शिकवलं पण नाही, परंतु यांचा पगार मात्र सुरळीत होता. यांचे पगाराचे आणि सरकारी कर्मचारी असल्याचे सर्व लाभ यांना मिळत होते. त्यामुळे ह्या 620 लोकांची चौकशी देखील केली आणि यामध्ये हे लोक कोणते आहे, कोणत्या संस्थेचे आहेत, यांचा संस्थाचालक कोण आहेत, इथला मुख्याध्यापक कोण आहेत, या दृष्टीने तपास केलेला होता. यामध्ये पोलिसांनी तपास करतेवेळी अनेक शिक्षकांची देखील चौकशी केली आणि या चौकशीमध्ये ज्यांच्या कागदपत्रांमध्ये त्यांना डाऊट आला किंवा ज्यांची आणखी चौकशी करायची होती अशा काही शिक्षकांची देखील नागपूरमध्ये अटक करण्यात आली. अशा प्रकारच्या अटक संपूर्ण राज्यामध्ये कुठेच आढळत नाही, फक्त नागपूरमध्येच झालेल्या आहेत किंवा गोंदिया भंडारामध्ये झालेल्या आहेत. इतर ठिकाणी फक्त गुन्हे दाखल झालेले आहेत आणि चौकशी सुरू आहे, अटक कुठेच झालेल्या नाहीत. नागपूरमध्ये ऑलरेडी प्रकरण हे पोलीस ठाण्यामध्ये आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्यामुळं त्यांना तपासासाठी अटक कराव्या लागल्या. त्यामुळं अशा पद्धतीच्या शिक्षकांच्या देखील या ठिकाणी अटक झाल्या. मात्र हे जे प्रकरण ज्यावेळी पुढे पुढे जात होतं त्यावेळी नागपूर SIT देखील आता बरखास्त झाल्याची जी माहिती आहे, त्यानंतर मग नागपूर SIT बरखास्त झाल्यानंतर जी संपूर्ण राज्यासाठी SIT गठीत करण्यात आलेली आहे शिक्षण विभागाकडून, या SITचं नेमकं काम काय आहे, हे SIT नेमकं कुठलं काम करणार आहेत हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे, परंतु त्याची अद्याप कुठलीही माहिती मिळत नाहीये. या प्रकरणी मध्यंतरी अशी माहिती होती की सर्व मुख्याध्यापकांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि सर्व मुख्याध्यापकांना असं सांगण्यात आलं आहे की तुमच्या शाळेमध्ये 2012 नंतर कुठले कुठले कर्मचारी जॉईन झाले, त्या सगळ्यांची शालार्थ आयडी काय आहेत, त्यांची डेट ऑफ जॉईनिंग काय आहे, त्यांचं एज्युकेशन काय आहेत, या सर्व गोष्टींची तुम्ही माहिती द्या. अशा पद्धतीची माहिती ऑनलाईन पद्धतीने मागवली असल्याची माहिती होती. परंतु हे 3 लोक कशा पद्धतीनं संपूर्ण राज्यामधील जवळपास लाखोंच्या वर हे सर्व कर्मचारी आहेत आणि यांचं सॉर्टेज ते कसं करणार, यातील ते बोगस कोणत्या हे कशा पद्धतीने आयडेंटिफाय करणार, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं त्यानंतर देखील त्यांची कुठलीही या संदर्भात माहिती पुढे आलेली नाही. सर, राज्य सरकारची जी ही नवीन समिती गठीत झाली आहे याची पुढची वाटचाल कशी काय राहणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? राज्य सरकारने जी पावसाळी अधिवेशनामध्ये समितीची घोषणा केली होती SITची, त्यानंतर जवळपास 2 ते 2.5 महिन्यांनी ही समिती गठीत करण्यात आली आणि त्यामध्ये जवळपास 3 सदस्य घेण्यात आले होते. परंतु यामध्ये ज्यावेळेस ही समिती गठीत करण्यात आली त्यावेळी देखील या समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आणि काहींनी देखील अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले की या समितीमधील काही जे सदस्य आहेत त्या सदस्यांवर देखील एकेकाळी या संदर्भातील आरोप झाले होते. ते ज्यावेळी शिक्षण संचालक म्हणून होते, उपसंचालक म्हणून होते, त्यावेळी त्यांच्यावर देखील अशा पद्धतीचे आरोप झाले होते. त्यामुळं ही समिती जर का या समितीतील लोकांनी जर का अशा पद्धतीचे काही जर का आरोप झालेले असेल तर ते तपास कशा पद्धतीने करणार, हा तपास खरोखरच निष्पक्ष पद्धतीने होईल का, अशा पद्धतीची शंका या समितीवर देखील उपस्थित करण्यात आलेली होती आणि ती शंका आजही आहे. त्यामुळं ही समिती खरोखरच प्रामाणिकपणे किंवा ज्या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज किंवा तपास ही समिती करणार का, आणि या समितीला जवळपास 3 महिन्याचा कालावधी सरकारने दिलेला आहे. यामधील जवळपास 1.5 ते 2 महिने आता संपत आहेत. 1 ते 1.25 महिना या समितीकडे राहिलेला आहे. राज्य सरकारने 3 महिन्याची मुदत या समितीला दिलेली होती. त्यामुळं 3 महिन्यामध्ये असा कुठला तपास ही समिती करणार आहेत आणि काय अहवाल राज्य शासनाला देणार आहेत हे बघणं महत्वाचं राहणार आहे. त्यामुळं तू जसं म्हटलं की याची वाटचाल कशा पद्धतीने राहणार आहे, तर ही एकूणच सर्व शंकास्पद आहे, संशयास्पद आहेत आणि ज्या पद्धतीने सुरुवातीला आम्ही म्हटलं की हे प्रकरण आता कुठेतरी गुंडाळल्याच्या अवस्थेत आहेत का, या प्रकरणी मोठमोठे संस्थाचालक जे आहेत, कारण खरं सांगायचं म्हणजे या प्रकरणी सर्वच संस्थाचालक जे काही आहेत ते याही पक्षाचे आहे, ते याही पक्षाचे आहे, त्याही पक्षाचे आहे आणि याही पक्षाचे आहे. सर्व समावेशक आणि सर्व बहुआयामी असा हा घोटाळा आहे. त्यामुळं प्रत्येक पक्षातील लोक यामध्ये गुंतले आहे, प्रत्येकाचे हात या घोटाळ्यामध्ये ओढले झालेले आहेत. त्यामुळं कोणाला असं टार्गेट करून अशी काही कारवाई यामध्ये होत नाही किंवा तशी टार्गेट करून कारवाई झाली पाहिजे नाही, परंतु अशी कारवाईचा तपास जो आहे किंवा गती आहे त्याची शेवटपर्यंत जाईल याची शाश्वती नाही किंवा याची गॅरंटी कोणीही देत नाही. हे प्रकरण आता दाबल्या गेलेलं आहे.
जे काही दबक्या भाषेमध्ये काही आमच्यापर्यंत जितकी माहिती येते की सांगायचं म्हणजे हे प्रकरण आता मॅनेज झालेलं आहे. एसआयटी देखील काही करणार नाही. नागपूर एसआयटी देखील आता शांत बसलेले आहेत. सायबर पोलिसांचा तपास देखील आता शांत राहणार आहेत. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये जे काही शिक्षकांची नावं आढळली होती त्यांच्यावर थोडीफार कारवाई होण्याची शक्यता आहे किंवा त्यांना काही दंड लावून त्यांना कायम सेवेत घेण्याची शक्यता आहेत. आणि त्यांना जर का कायम घेतलं तर अलगदच संस्थाचालक आणि मुख्याध्यापक किंवा ज्यांनी हा घोटाळा केला आहे ते देखील यामधून हळूवारच बाहेर येणार. त्यामुळे हे प्रकरण शांत होणार, सर्वच शांत होणार. एका महिन्यामध्ये अहवाल गेल्यानंतर ते पण गुंडाळण्यात येणार. त्या अहवालाचं काय होणार हे देखील माहिती नाही. बरोबर सर, पण हे इतकं प्रकरण गाजत असताना या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष कुठेही दिसत नाहीये. विरोधी पक्ष कुठे दिसत नाही हाच खरा महत्वाचा मुद्दा होता. पावसाळी अधिवेशनामध्ये देखील विरोधकांची धार कुठेच नव्हती. हे जे प्रकरण आहे विधानसभेमध्ये सर्वात पहिले मांडणारा जो आमदार आहे तो भाजपाचा आमदार होता आणि यामध्ये प्रवीण दटके यांनी सर्वात पहिले हे प्रकरण विधानसभेमध्ये मांडलं. त्याच पद्धतीने नागपूरचे जे आमदार आहे संदीप जोशी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की संपूर्ण राज्यामध्ये एसआयटी घोषित करा. विरोधक या प्रकरणी कुठेच दिसले नाही. विरोधकांनी या प्रकरणी का रान उठवलं नाही हा खरा महत्वाचा प्रश्न आहेच. आणि त्यासोबतच ज्या पद्धतीने म्हटलं की विरोधक कुठे होते तर अनेक या प्रश्नी फक्त विरोधकांमध्ये जर काही बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी फक्त या प्रकरणी वाचा फोडली. त्यांनी वेळोवेळी या प्रकरणी शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना देखील पत्र लिहिलीत आणि त्यांनी मागणी केली की या पद्धतीने तपास व्हायला पाहिजे, संपूर्ण राज्यामध्ये एसआयटी व्हायला पाहिजे, या आरोपींवर कारवाई व्हायला पाहिजे. फक्त अनिल देशमुख यांनी मागणी केली परंतु ते विधानसभेमध्ये नव्हते. सोबतच या प्रकरणी अनेक काही जे विरोधी पक्षांचे नेते आहेत यांनी आमच्याशी देखील संपर्क साधला. त्यांनी अनेक प्रकारची माहिती आमच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना ती दिली परंतु त्यांनी देखील ज्या पद्धतीने या मुद्द्याला मांडायला पाहिजे होते किंवा ज्या पद्धतीने या प्रकरणाला पुढे न्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं पुढे नेण्यात विरोधक खूपच कमी पडले. याचं कारण जसं मी अगोदर म्हटलं की या प्रकरणी सर्वांचेच हात ओले आहेत. अनेक जे शिक्षण सम्राट आहेत, अनेकांच्या ज्या संस्थाचालक आहेत, यामध्ये सर्वच पक्षातील लोक आहेत. त्यामुळं प्रत्येकाने फक्त माहिती घेतली, प्रकरण जाणून घेतलं, प्रकरणाची गंभीरता भलेही माहिती करून घेतली परंतु त्यांनी या प्रकरणात कोणावर कारवाई व्हावी, कोणावर कारवाई करा किंवा तपास असा करा की या तपासाची दिशा अशी पाहिजे अशा पद्धतीची कुठली जाहीर मागणी त्यांनी कोणालाही केली नाही. त्यामुळे हे प्रकरण कुठेतरी आता विरजण पडल्यासारखं हे प्रकरण झालेलं आहे. आणि म्हणून मग हे सर्व बघून ज्या पद्धतीने हा तपास गुंडाळण्यात आला, ज्या पद्धतीने सुरुवातीची कारवाई झाली, चौकशी झाली, सगळं झालं आणि आता प्रकरण ज्या पद्धतीने गुंडाळण्यात येत आहेत आणि म्हणून हे बघून सुरुवातीला मी एका शेअरनी सुरुवात केली होती. त्यामुळं आता याचा शेवट देखील त्याच पद्धतीनं करू इच्छितो. आणि बशीर बद्र यांची जे एक ओळ आहे ते मी सांगतो की कुछ तो मजबुरियां रही होंगी, यूं भी कोई बेवफा नहीं होता. अशाच पद्धतीचं म्हणणं या प्रकरणाला लागू होतं. कुछ तो मजबूरियां रही होगी सरकार की भी और अधिकारी और कर्मचारियों की भी, यूं भी कोई बेवफा नहीं होता. कोणाचा नाही कोणाचा दबाव असेल, काहीतरी प्रकरण यामागे गुपित लपलेलं असेल आणि या प्रकरणातून अनेकांचा भांडाफोड होणार असेल. त्यामुळे हे प्रकरण कुठंतरी आता लपल्या गेलेलं आहे. शिक्षण भरती प्रकरणावर हा जो घोड आपल्यासमोर गौरव मानकर यांनी मांडला आहे याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती मिळाली आहे. आणि याच्यामध्ये काय घोळ होता, नेमकं कसं प्रकरण हे वाढलं, कशा प्रकारे या प्रकरणामध्ये सामोर चालत गेल्या काही गोष्टी, हे सगळं आपल्या समोर या व्हिडिओमध्ये आलेलं आहे. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.